नमस्कार. आज आपण भाषण कलेचा जो भाग पाहणार आहोत त्यामध्ये वक्त्यांनी कोणती काळजी घ्यावी हे पाहणार आहोत. बघा, भाषण कला ही माणसाच्या जीवनामधली अत्यंत महत्वाची कला आहे आणि भाषण कलेमध्ये वक्ता आणि श्रोता हे दोन घटक अत्यंत महत्वाचे घटक असतात. त्यामुळं वक्त्यांनी आपल्या वक्तृत्वाचा किंवा भाषण कलेचा विकास करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला थोडंसं बारकाईनं पाहावं लागणार आहे. मी एक नंबरचा मुद्दा असा सांगेन की वक्त्यांनी स्थळ काळ व व्यक्ती सापेक्ष असावं. म्हणजे याचा अर्थ काय की स्थळ म्हणजे ठिकाण, कोणत्या ठिकाणी काय बोलावं याचं वक्त्याला भान असावं. त्यानंतरचा घटक काय, काल. काल वेळ आणि काळ, ही वेळ आपल्याला बोलण्यासाठी योग्य आहे का, ह्या वेळेला आपण काय बोलणं अपेक्षित आहे हे वक्त्यानं तिथं ठरवावं. आणि व्यक्ती, आपल्या समोरच्या व्यक्ती कोण आहेत, ह्या व्यक्तींच्या समोर हे बोलणं योग्य आहे का, म्हणजे स्थळ काल आणि व्यक्ती सापेक्ष वक्त्यानं असावं. 2 नंबरचा घटक मुद्दा असा आहे की वक्तृत्वाला कर्तृत्वाची जोड असावी. बघा, जर वक्त्याच्या वक्तृत्वाला म्हणजे बोलण्याला म्हणजे वक्तृत्वाला जर कर्तृत्वाची जोड असेल तर तो वक्ता नामवंत वक्ता बनायला वेळ लागत नाही. परंतु तो वक्ता बोलतो तसं जर चालत नसेल तर मात्र त्याच्या वक्तृत्वाला किंवा त्या वक्तेपणाला कसल्याही प्रकारची किंमत राहत नाही. असं म्हटलं जातं की कीर्तनाला वर्तनाची जोड असली पाहिजे. ज्या ठिकाणी कीर्तनाला वर्तनाची जोड असते तो कीर्तनकार त्या ठिकाणी नामवंत कीर्तनकार म्हणून उदयाला येतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं बोलतोय, ज्या पद्धतीनं सांगतोय, ज्या पद्धतीनं आम्ही भाषण देतोय त्या पद्धतीनं वागणं हे खूप महत्वाचं आहे. तर यानंतरचा मुद्दा असा आहे, 3 नंबरचा मुद्दा, की शब्द जपून वापरावेत. वक्त्यांनी कोणती काळजी घ्यावी तर शब्द जपून वापरावेत. म्हणजे वक्तृत्वाच्या कलेला जोपासणारा वक्ता ज्या वेळेस स्टेजवरती जातो त्यावेळेस त्याला काय बोलतोय याचं भान नसतं, तो बेभान होऊन बोलायला चालू करतो. त्यामुळं त्याच्या तोंडून अनेक अपशब्द जाण्याची शक्यता असते. त्यामुळं अनेक प्रसंग ओढवून घेतलेले आम्हाला उदाहरणं पाहायला मिळतील. वेगवेगळ्या कीर्तनकारांना माफी मागावी लागलेली आहे. वेगवेगळ्या नामवंत वक्त्यांना सुद्धा चुकीच्या शब्दांचा वापर केल्यामुळं माफी मागावी लागलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की वक्त्यानं काहीही बोलायला नको तर शब्द जपून आणि चोरून वापरणं हे महत्वाचं आहे. मोठमोठ्यानं भाषण करणं म्हणजे प्रभावी वक्ता नाही, तर तो वक्ता किती शब्दांची जपून उधळण करतोय हे महत्वाचं आहे. शब्दांची फेक त्याच्या किती जपून तो करतोय हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जपून शब्द वापरणं हे खूप महत्वाचं आहे. 4 नंबरचा मुद्दा मी असा सांगेन की श्रोत्यांचा विचार करून बोलावं. आपल्या समोर बसलेले माणसं किंवा श्रोते हे कोण आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. आमच्या समोर जर निरक्षर माणसं बसलेली असतील आणि त्यांच्या समोर जर आम्ही इंग्रजीमधून भाषण करायला लागलो तर ते योग्य ठरेल का? नाही. तर आमच्या समोर बसलेला वयोगट कोणता आहे, त्यांची मॅच्युरिटी काय आहे, त्यांची समजून घेण्याची क्षमता किंवा पात्रता काय आहे, या गोष्टी वक्त्याला समजून घेणं आणि त्या पद्धतीनं बोलणं, त्या समोर बसलेल्या श्रोत्यांना वैचारिक खाद्य म्हणून आम्ही कोणत्या लेवलचं नॉलेज किंवा ज्ञान देणं गरजेचं आहे याचं भान वक्त्याला असणं गरजेचं आहे. 5 नंबरचा आणि शेवटचा मुद्दा मी असा सांगेन की भाषणामध्ये मोजकेपणा असावा. म्हणजे रटाळपणा नसावा. वक्ता, समोर स्टेजवर थांबलेला वक्ता मोजक्या शब्दामध्ये कमीत कमी वेळेमध्ये आपल्या विषयाची प्रभावीपणे मांडणी कसं करतोय याच्यावरती वक्त्याच्या वक्तृत्वाचा किंवा भाषणाचा कस लागत असतो. त्यामुळं वक्त्यांनी जास्तीत जास्त वेळ भाषण देण्यापेक्षा आपल्याला नेमकी थीम काय सांगायचं आहे, आपल्याला नेमकं काय बोलायचं आहे ते मोजक्या आणि कमीत कमी वेळेमध्ये श्रोत्यांच्या समोर विषयाची मांडणी करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. तर आपले हे 5 मुद्दे वक्त्यांनी जर टाळण्याचा प्रयत्न केला
तर निश्चितपणे म्हणजे ह्या गोष्टीची काळजी घेऊन जर वक्ता बोलत असेल तर निश्चितपणे ते भाषण प्रभावी भाषण होऊ शकतं. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.